दिल्लीची सत्ता राखते, तख्त राखतो महाराष्ट्र माझा. अहो कसला तख्त राखतो महाराष्ट्र माझा? दिल्लीच्या पालख्या वाहतो महाराष्ट्र माझा. दिल्लीच्या पायाची लोणगळ घालतो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्रात बीडचं प्रकरण समोर आल्यावर मला वाटलं की मी बिहारला का शिव्या घालतो. काय इतकी अराजकता कोण्या जिल्ह्यात असू शकते? माफिया इतका मोठा होऊ शकतो? कटेंगे तो बटेंगे असा म्हणणारा महाराष्ट्रात येऊन बोलतो आणि आपण त्याला ऐकतो, टाळ्या वाजवतो. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य. विदर्भ, मराठवाडा ही आंदोलनं का होतात? का मराठी आरक्षण, का कुणबी इशू, का ओबीसी वर्सेस मराठा का होतं? हे सगळं एका गुजरातीला मराठी कळतं, मराठी ताकद किती आहे, आणि महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यिकांना हे कळत नाही. हे पर मराठीचं दुर्भाग्य, साहित्यिकाचं दुर्भाग्य की महाराष्ट्राचं दुर्भाग्य हे तुम्ही साहित्यिकांनी ठरवायचं. काल पंतप्रधान म्हणाले की सोशल मीडियामधनं सुद्धा साहित्य येतं, पण सोशल मीडियाचं साहित्य त्यांना अतिशय त्रास द्यायला लागला आजकाल. मी अध्यक्ष म्हणून आहो. हा गर्व यासाठी कारण या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भावळकर आहेत. त्यांनी जे आपलं उद्घाटनाच्या भाषणात बोलले, पंतप्रधानांसमोर आरसा दाखवणाऱ्याचे किती लोक आहेत. त्यांचं जे भाषण होतं तिथेच एका चांगल्या साहित्याचा जन्म झाला. ती एक चांगली कलाकृती होती आणि अशा कलाकृतीची अपेक्षा या समाजाला आहे जिथे तुम्ही राज्यकर्त्यांना आरसा दाखवून सांगा की तू चुकतोय रे, तू आमचा बाप नव्हे, आमच्यातनं आम्ही तुला पाठवलं राज्य करण्यासाठी, तर आम्हाला बिघडवू नको. तुझ्या सत्तेच्या तुला जी सत्तेची एवढी ती भूक आहे, त्या भुकेपोटी तू समाजाला पूर्णपणे नष्ट करू नकोस. आणि ही वेळ आलेली आहे, विचारणार कोण? काल पंतप्रधान म्हणाले की सोशल मीडियामधनं सुद्धा साहित्य येतं, पण सोशल मीडियाचं साहित्य त्यांना अतिशय त्रास द्यायला लागला आजकाल. सोशल मीडियावर सुद्धा कसा कंट्रोल करायचा याच्यासाठी आता बिलं यायला लागली आहेत. पार्लमेंटच्या पुढच्या सेशनमध्ये त्यांना हे साहित्य नकोय. एक छद्म हिंदुत्ववाद म्हणून एक आपण पुन्हा एक विचारसरणीची पेरणी केलेली आहे. त्याला बांध कोण घालणार? तो जर समाजाला तोडत असेल तर लेखणी समाजाला जोडते, लेखणी समाजाला जोडत होती. पूर्वी आमच्या पूर्वजांनी तेच केलं. हे गोडवे आपण कुठपर्यंत गाणार? आणि आज जर आपण चुकला, आज जर तुम्ही साहित्यिक चुकला, तुम्हाला जे करायचं आहे ते करण्यात, तर तुम्हाला तुमचे ते पूर्वज माफ करत नाहीत, ज्यांना तुम्ही गुरु मानून साहित्याची रचना करण्याचा प्रयत्न करता. अरुण साधू, मी पण अरुण साधू, माझे पण ते संपादक होते. माझं भाग्य होतं की मी त्यांच्यासोबत काम केलं. पण फक्त अरुण साधू, त्याच्यानंतर का नाही कोणी? इतक्या घटना घडतायत महाराष्ट्रामध्ये, का नाही कोणी त्याला रेखांकित करत? महाराष्ट्रात बीडचं प्रकरण समोर आल्यावर मला वाटलं की मी बिहारला का शिव्या घालतो. काय इतकी अराजकता कोण्या जिल्ह्यात असू शकते? माफिया इतका मोठा होऊ शकतो? पण कोण पुढे, कोण त्याच्यावर करेल? आता तुम्ही सांगितलं कवितेतनं काय काय क्रांती झालेली आहे. कुठे आल्या कविता? का नाही कोण्या कवीचं हृदय त्याच्याकडे पाहतं हे काय चाललंय तिथे? प्रत्येक गोष्टीत. आता इथे 10,000 पोरं UPSCची परीक्षा करतायत, तयारी करतायत. महाराष्ट्रात पोरांनी परीक्षा दिल्या, पास झाले, अजून कॉल लेटर नाही, 3-3 वर्ष. मुलं आत्महत्या करतायत. काय याच्यावर कोणी लिहित नाही. सोशल मीडियामध्ये काही यूट्यूबर्सच हे काम करावं असं काही लिहून आलेलं नाही आहे. आमच्या काही लिमिटेशन्स आहेत. आम्हाला ती शब्दसंपदा नाही आहे जी तुमच्याकडे आहे. शब्दांसोबत खेळण्याची ती जादू आमच्यामध्ये नाही आहे. आम्ही एक विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न करतो. आमच्या सांगण्यात एक लिमिटेशन आहे, आम्हाला वेळेचं लिमिट असतं. पण तुम्ही 1000 पानाची कादंबरी लिहू शकता, एवढं सरस्वतीने तुम्हाला दिलेलं आहे. पण हे कुठं थांबलंय? कुठं? आपण प्रत्येक ठिकाणी इतिहास बोलतो. आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे कसे कसे महाराष्ट्रात नेता होऊन गेले, म्हणजे देशात कसे अटल बिहारी वाजपेयी पासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत नावं घेतली त्यांनी. त्यांचा किती साहित्याशी जवळचा संबंध होता. साहित्यामध्ये एक जोडाक्षर आहे त्य. महाराष्ट्रातल्या कॅबिनेटमध्ये किती लोक साहित्य लिहू शकतील याचाच मला डाऊट आहे.
तेव्हा अशा नेत्यांकडनं तुम्ही साहित्याला काय मिळेल हे काही अपेक्षा ठेवायची नाही. 2 कोटी मिळाले, त्यानंतर पुन्हा 2 आले. मला वाटलं पुन्हा 2 येतील. मी संजय नाहरला म्हटलं पुन्हा 2 येतील. म्हणजे कसे? म्हटलं आपल्या महाराष्ट्रात आता परंपरा आहे, मुख्यमंत्र्यांनी 2 दिला की दुसरा उपमुख्यमंत्री 2 देतो, तिसरा उपमुख्यमंत्री 2 देतो. कारण म्हटलं प्रत्येकच गोष्टी हे तिघं मिळून करतात. पण ते 2वरच थांबलं. ते 2 यासाठी मिळाले होते की पंतप्रधान आले होते, ज्यांच्या कृपेमुळे ते मंत्री आहेत, त्याला खुश करण्यासाठी हे सगळा प्रपंच होता. मग इथं साहित्य कुठे होतं? साहित्याचा एवढा मोठा आपण कुंभ भरवतो आणि स्टेजवर तेच लोक असतात ज्याला साहित्याचा गंध नसतो. आणि पुन्हा साहित्यकार पुन्हा त्यांच्याच समोर याचक म्हणून फिरता. कधीच होणार नाही. आपल्या अध्यक्षा बोलताना बोलल्या की बौद्धिक शरणागतीला ज्ञानाने विरोध केला पाहिजे. मग सामाजिक शरणागतीला काय? जर बौद्धिक शरणागतीला ज्ञानाने विरोध केला पाहिजे तर मग सामाजिक शरणागतीला साहित्यिकांनी विरोध केला पाहिजे. हे साहित्यिकांचं काम आहे. सत्तेच्या अहंकाराला शरणावंत झालेल्या समाजाला साहित्यानेच विरोध केला पाहिजे, हे त्यांचं पुढचा शब्द आहे. आपण ते ऐकतो, विसरतो. ते आत्मसात कधी करणार? मी त्यांना सारखा मानाचा मुजरा करतो, कारण त्यांनी हे करून दाखवलं, त्यांनी हे बोलून दाखवलं. किती लोकांची इतकी हिंमत आहे बोलण्याची? आणि कशाला घाबरायचं? का म्हणून घाबरायचं? मला हे कळत नाही. मराठीत किती ताकद आहे ते आपल्या पंतप्रधानांना कळलं. एका गुजराती माणसाला तो म्हणला मराठी म्हणजे शूरता, वीरता, संवेदना, समानता, समरसता, अध्यात्म, आधुनिकता, शक्ती, भक्ती, हे सगळे शब्दांचे खेळ त्यांनी केले. एका गुजरात्याला मराठी कळतं, मराठीत ताकद किती आहे. आणि महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यिकांना हे कळत नाही. हे पर मराठीचं दुर्भाग्य, साहित्यिकाचं दुर्भाग्य की महाराष्ट्राचं दुर्भाग्य, हे तुम्ही साहित्यिकांनी ठरवायचं. हे प्रश्न आहेत माझ्या पुढे. मी अपेक्षा करतो साहित्यिकांनी पुढे यावं. आपण सांगतो संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या वेळेला कसा मराठा इकडनं तिकडं ज्या ठिकाणी एडिशन काढून अत्रे साहेब काय करायचे, मग बस आपण त्याच्यातच राहतो. आज पुन्हा एका क्रांतीची गरज आहे महाराष्ट्रात. आज तुम्ही सांगितलं सोयाबीन, 6,000 रुपये सोयाबीनचा रेट देतो म्हणून आपल्याकडे कोणीतरी एक बोलून गेलं. बोलणारा माणूस फार मोठा होता, पंतप्रधान आहे देशाचा, त्यामुळे तो अफवा पसरणार नाही अशी मला खात्री होती. पण शेवटी ती अफवाच झाली. शेतकऱ्याच्या कुजंबणावर तुम्हाला आता त्रास आहे, मला खूप त्रास होतो. मी फक्त एक व्हिडिओ कार्यक्रम करू शकतो, तो मी करतो. पण याच्यावर कथानक काय येत नाही, याच्यावर कादंबऱ्या काय येत नाहीत. बेरोजगारी फार मोठा इश्यू आहे महाराष्ट्रात. विदर्भ, मराठवाडा ही आंदोलनं का होतात? का मराठी आरक्षण, का कुणबी इश्यू, का ओबीसी वर्सेस मराठा, का होतं हे सगळं? आणि हे जर होत असेल तर मग याला समाज जर तुटत असेल तर या समाजाला जोडण्याचं काम कोणी करावं? राजकारण्यांकडनं अपेक्षा बिलकुल ठेवू नका, कारण त्यांना समाज तोडण्यातच त्यांचा फायदा आहे. डिवाइड अँड रूल हे इंग्रज करून गेलेत आणि त्याचं बिलकुल तसं डिवाइड अँड रूल करून पूर्ण समाजाला वाटून कटेंगे तो बटेंगे असा म्हणणारा महाराष्ट्रात येऊन बोलतो आणि आपण त्याला ऐकतो, टाळ्या वाजवतो. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. कारण सगळ्या देशात महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याला संस्कृती आहे, ज्याचं साहित्य फार प्रगल्भ आहे, आपला इतिहास फार थोर आहे. पण आपण इतिहासाचेच गाडवे कधीपर्यंत सारखं आपण इतिहास करतो. दिल्लीची सत्ता राखते, तख्त राखतो महाराष्ट्र माझा. अहो कसलं तख्त राखतो महाराष्ट्र माझा? दिल्लीच्या पालख्या वाहतो महाराष्ट्र माझा, दिल्लीच्या पायाची लोणगळ घालतो महाराष्ट्र माझा. कोण असा आता राजकारणी आहेत? शंकरराव चव्हाण सारखे लोक गेलेत, ज्या इंदिरा गांधींना आपण सांगू शकतो की मॅडम आपकी गलती हो रही है. वसंतदादा होते ज्यांनी हुंकार भरला होता. कोण आहेत आता? सगळे शेपट्या फिरवणारे लोक आहेत. त्यामुळे सत्तेकडनं काही नको. सत्तेच्या दरबारात जाल तर भीक मिळेल, आणि जेव्हा तुम्ही भीक घ्याल तेव्हा तू तुमच्याकडनं जे पाहिजे ते करून घेईल. आपल्या हिशोबानेच तुमच्याकडनं साहित्य करून घेईल. बीडी प्रकरण इथं जास्त जोरात बोलले नाही जाणार आहे. अरे एक काम कर, मागत आहे, माग लाईट चांगली आहे त्यापेक्षा.
बीड प्रकरण समोर आल्यावर बिहारला का शिव्या घालतो असं वाटतं, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी आता बोलून दाखवली आहे. मराठी साहित्य संमेलनात सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अशोक वानखेडे बोलत होते. अशोक वानखेडे म्हणाले की साहित्य संमेलनात ते लोक असतात ज्यांना साहित्याचा गंध नसतो. ज्याप्रमाणे संमेलन अध्यक्ष म्हणाले की बौद्धिक शरणागतीला ज्ञानाने विरोध केला पाहिजे, तर सामाजिक शरणागतीला साहित्यकारांनी कसा विरोध केला पाहिजे. महाराष्ट्रात कटेंगे तो बटेंगे यासारखे नारे दिले जातात आणि आपण टाळ्या वाजवतो, हे दुर्दैव आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं आपण म्हणतो, मात्र दिल्लीच्या पालख्या वाहतो महाराष्ट्र माझा, अशी परिस्थिती आज उद्भवली आहे. साहित्यिकांना आवाहन करताना ते म्हणाले की उत्तम साहित्य निर्मिती ही झालीच पाहिजे. हा प्रयत्न सर्वांचा असला पाहिजे. कृष्णाचं तिकडे पाहिजे पाहिजे इकडे साहित्यिकांनी सरकारी साहित्यिक होऊ नये आणि पुरस्कारासाठी साहित्य निर्मिती करू नये, नाहीतर साहित्यात पूर्वजांसारखे काम होणार नाही, असं परखड मत त्यांनी मांडलंय. दिल्लीत राहत असताना महाराष्ट्र हा सर्वसमावेशक आहे याचा आम्हाला गर्व होता. मराठी लोकांचे राजकारण खेळीमेळीचे होते. आता थेट शिव्या आणि शाप आणि धमकीची भाषा ही वापरली जाते, हे मनाला वेदना देणारे असल्याचंही वानखेडे म्हणाले. याच परिसंवादातून बोलताना मान्यवरांच्या बोलण्यातून शेवटच्या क्षणी तरी मने जोडली पाहिजेत. सर्वांचा शेवट सारखाच असतो, त्यामुळे पसायदानात असलेली भावार्थ मागणी पूर्ण व्हावी असा सूर म्हटला होता. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.